आज विगणवाडी रेल्वे स्टेशनवर आलतो मित्रांनो, की मला माहीत होतं गाडी येणार आहे बघा ट्रॅक घेऊन आणि विगणवाडीच्या रेल्वे स्टेशनवर थांबलेली आहे गाडी असं मला माहिती झालं. मी लगेच विगणवाडी रेल्वे स्टेशनवर आलो बघा. लगेच की मी आलतो तेव्हा गाडी इथं उभा होती ट्रॅकवर आणि मी आल्याच्या नंतर पायलट आले आणि इंजन चालू केलं आणि बीडच्या दिशेने गाडी हळूहळू निघायला सुरुवात झाली बघा. आणि पूर्ण गाडी पॅक आहे बघा मित्रांनो. डबल इंजिन आहे बघा. हे पाठीमागं बी इंजिन आहे, समोर बी इंजिन आहे बघा. आणि विगणवाडी बघा ह्या कोपऱ्यामध्ये बघा मित्रांनो, तुम्हाला शिखर दिसत असन. हे शिखर आहे बघा देवाचं, नाही गोरक्षनाथ मंदिर आहे बघा. हे शिखर दिसतंय हे इथे विगणवाडी बघा. आणि विगणवाडी रेल्वे स्टेशनचं काम पूर्ण झालेलं आहे बघा. कलर बिलर देऊन बघू शकतात. चकाचक दिसत आहे आपल्याला. एक हे डबल इंजिन आहे बघा मित्रांनो, बघू शकतात. हे एक इंजिन आहे, मोरचं एक इंजिन आहे. आणि पूर्ण गाडी एमटी झाल्यावर रिटर्नमध्येच अशी रिवर्समध्ये येते रेल्वे स्टेशनपर्यंत. विगणवाडीच्या इथं आल्यावर चेंज करतात बघा इंजन. आणि सकाळी 11:30 वाजता गाडी इथून बीडच्या दिशेने चालू झाली बघा मित्रांनो. चला म्हणलं एखादा व्हिडिओ शूट करूया. आणि आज गाडी बीडकडे रवाना झालेली आहे मित्रांनो. ही गाडी बीडच्या रेल्वे स्टेशनपर्यंत जाणार आहे. आता शेवटचीच गाडी आहे बघा ही. मग मी बी गाडीच्या पाठीमागं आलो बघा रायमोपर्यंत. आपण दुसऱ्या चॅनलवर व्हिडिओ टाकलेलाच आहे दुपारी, तुम्ही ते पाहिलाच असन. मग रायमोच्या परिसरामध्ये गाडी आली, तिथं एक शूट घेतला. नंतर खोखरमावपाशी एक शूट घेतला मित्रांनो. मी त्या चॅनलवर व्हिडिओ टाकलेला आहे, तुम्ही बघितला बी असन. बघू शकतात कोरा खट माल आहे बघा गाडीमध्ये. जानेवारीपर्यंत काम फायनल होणार आहे मित्रांनो. स्लीपर भरीत आहे बघा डंपरमध्ये दुसऱ्या लाईनवर नेण्यासाठी समोर. स्लीपर किरण स्लीपर भरीत आहे बघा डंपरमध्ये.